नमस्कार. माझी जीवन कहाणी हे हेलन केलर यांच्या आत्मचरित्र. त्या आत्मचरित्राचं आपण वाचन ऐकतोय. आजचा भाग आहे मेरी ख्रिसमस. बाई टस्कंबियाला आल्यानंतरचा पहिलाच ख्रिसमस धूमधडाक्यात साजरा झाला. आमच्या घरातल्या प्रत्येकानं माझ्यासाठी भेटी तयार केल्या होत्या. मला सगळ्यात जास्त आनंद झाला तो बाईंनी आणि मी सगळ्यांसाठी भेटवस्तू तयार केल्याचा. त्या भेटींभोवती रहस्याचं वलय असायचं. त्याचा मला अतिशय आनंद व्हायचा आणि करमणूक व्हायची. माझं मित्रमंडळ माझी उत्सुकता शिगेला पोचावी म्हणून खटाटोप करायचे. ही भेट काय असू शकेल ते आडून आडून सुचवल्यासारखं करायचे. माझ्या हातावर लिहून सांगितल्यासारखं दाखवत ऐन वेळा थांबायचे. ना लटपटी. बाई आणि मी ह्या कोड्यासारख्या ओळखा पाहूच्या रंगात अगदी रंगून जायचो. कुठल्याही भाषेच्या धड्यातून शिकायला मिळणार नाही इतका भाषेचा कौशल्याने उपयोग करायला मी या खेळातून शिकले. रोज संध्याकाळी पिवळ्याशा लकाकत्या शेकोटीभोवती जमलं की आमचा खेळ सुरू व्हायचा. ख्रिसमस जसा जवळ यायचा तशी त्या खेळाची रंगत वाढायची. त्या वर्षी ख्रिसमसच्या आदल्या दिवशी टस्कंबियातल्या शाळेच्या मुलांनी ख्रिसमसचं झाड सजवलं होतं. मलाही बोलावलं होतं. शाळेतल्या वर्गाच्या मध्यभागी मंद उजेडामध्ये ते झाड झळाळी मिरवत चमचमत होतं. त्याच्या फांद्या विलक्षण नवलाईच्या फळांनी लगडल्या होत्या. हा जसा माझ्या सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. हरखून जाऊन मी झाडाभोवती नाचले, बागडले. मग प्रत्येक मुलाला एक एक भेट मिळणार असं कळल्यावर मी तर आनंदाने नाचायचीच बाकी राहिले. हे झाड सजवणाऱ्या शाळेतल्या लोकांनी मलाच या भेटी बाकीच्या मुलांना द्यायला सांगितल्या. या सगळ्या आनंद सोहळ्यात मी माझ्या भेटीचा अंदाज घ्यायला विसरले नाही. मात्र तो घेताना प्रत्यक्ष ख्रिसमस कधी एकदा येतो असं मात्र मला होऊन गेलं. मित्रांनी गमतीनं भुलावणी करत सुचवलेल्या वस्तूंपैकी काहीही आपल्या भेटीत नसणार हे मात्र मला माहिती होतं. बाईंनी मला सांगून ठेवलं होतं, तुझ्या भेटी यापेक्षा सुंदर आहेत. शाळेतल्या कार्यक्रमानंतर बाईंनी आहे ही भेट घे आणि जरा धीर धर असं सांगितलं तेव्हा कुठं मी तिथल्या मुलांचा निरोप घेतला. रात्री माझा मोजा लपवून ठेवल्यावर कितीतरी वेळ मी झोपेचं सोंग घेऊन सांताक्लॉज आल्यावर काय करतो त्यावर लक्ष ठेवण्यासाठी जागी राहिले. शेवटी माझी नवी बाहुली आणि एक पांढरं अस्वल कुशीत घेऊन मी झोपी गेले. ख्रिसमसच्या सकाळी मीच सगळ्यांच्या आधी मेरी ख्रिसमस असं करून सगळ्यांना उठवलं. मला मिळालेल्या भेटी फक्त मोजातच दडवलेल्या नव्हत्या. टेबलावर, खुर्च्यांमध्ये, दाराआड, खिडकीच्या चौकटीत जिकडे तिकडे भेटीच भेटी. सगळीकडे वेस्टरांचे कागद पायात येऊन अडखळायला होत होतं. या सगळ्यावर कळस चढवला बाईंनी मला एक पिवळा धमक गाणारा कनेअरी पक्षी भेट दिला. माझा आनंद गगनात मावेना. मी या कनेअरी पक्षाचं नाव ठेवलं टीमला माझा इतका लळा लागला की तो माझ्या बोटावर नाचत हातातल्या साखरेतल्या पाकातल्या चेरी मटकवायचा. बाईंनी मला टीमची निगराणी करायला शिकवलं. रोज ब्रेकफास्ट झाल्यावर मी त्याला आंघोळ घालायची, त्याचा पिंजरा लख्ख ठेवायची, त्याचं खाणं तयार करून त्याच्यासाठी विहिरीचं पाणी आणून भरून ठेवायची आणि त्याच्या झोक्यावर त्याची आवडती चिकवीडची टहाळी ठेवायची. त्याची पानं, बिया हे टीमचं आवडतं खाद्य होतं. एकदा मात्र सकाळच्या वेळी टीमच्या आंघोळीचं पाणी आणायला जाताना मी टीमचा पिंजरा खिडकीत ठेवला. मी परतले तर दार उघडताना लठ्ठ बोका माझ्या पायाला घासून गेल्याचं मला जाणवलं. आधी नेमकं काय घडलंय ह्याचा मला अंदाजच आला नाही. मी पिंजऱ्यात हात घातला तर ना टीमचे छानसे पंख माझ्या हाताला लागले ना नेहमीप्रमाणे त्याच्या नख्यांनी तो माझ्या बोटावर बसला. मला कळून चुकलं. इवलासा गाणारा टीम आता मला पुन्हा कधीच भेटणार नाही. धन्यवाद.